ना साईडच्या काकू आहेत. तुम्हाला याच्या आधी मी बाहेर ब्लॉग केली होती तर तुम्हाला मंडपचं व्हिडिओ दिसलं असेल. म्हणजे मी तुम्हाला सांगितली होती की एका ताईचं लग्न होतं आम्ही जिथे राहतो तिथे साईडला, म्हणजे आमचेच नेबर आहेत ते. तर त्या ताईचं लग्न झालं होतं ना, तर ते काकूंनी मिठाई आणून दिली, एक पूर्ण अख्खा डब्बा. म्हणजे पूर्ण वार्डात आहे ना आपल्या मोहल्ल्यामध्ये वाटलेत. दादा ते मिठाईचा डब्बा बघितल्याबरोबर ही महाराणी मागत आहे मला. एक मिनिट थांब, काढून देते, थांब बाळा थांब. काय माई हा पागल झाली का? तुला कोण सांगितलं वर बसून खायला? हा खाली बस, गधी मांडी घालून बस. दाना उसळ भाजी. बुडकी बाई बसली. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा बघा, हा जो पसारा दिसतंय ना, आज फ्रीज साफ करायला काढलं होतं कारण फ्रीज खूप खराब झालेली होती. खूप डस्ट बसलेलं होतं, खूप मळलेलं होतं फ्रीज, कारण की खूप महिने झाले होते फ्रीज साफ केलेलं नव्हतं. तर म्हटलं आज फ्रीज साफसफाई करावं. पण फ्रीज साफ मी नाही करत आहे, कोण करत आहे हे तुम्ही पुढे नक्कीच बघा. छान साफ कर. ऐसा साफ करूंगा कि अगली बार नाम भी नहीं लोगे. ऐसा साफ कर, ऐसा साफ कर, ऐसा साफ कर. मुझे सपने में फ्रीज देखे तो उसके साइड में मुझे सिर्फ तू ही दिखे. वही इतना खराब करूंगा, देखते रहे. इकडे पुसलास का? नाही पुसलो ना, पुसाचा होता. धीर धर. 150 रुपये लायक करूंगा बस. 150 रुपया. 150 रुपये. ये जो शर्ट लगा के है ये मेरे पति का है और ये शर्ट 700 का है. तो ये शर्ट लाइक काम कर. 700 रुपये वसूल होना चाहिए. 700 रुपये वसूल. अरे तू इतनी बार पहना इस शर्ट को, इतनी बार पहना, वो क्या ही पहनेंगे. अरे त्यांनी लावत नव्हते म्हणून मी लावलं. तू खोटं नको बोलूस. तुम्हाला सांगते मंडळी, हा नाही का, हा आहे ना माझ्या नाही का अहोंचे शर्ट भापते. भागते का? आणि याला 2-3 लावत नाही म्हणून मी ते वेस्ट नाही गेले. तसं नाही आहे, तसं नाही आहे. माझे अहो काय करतात, काय म्हणतात, जास्त शर्ट घेत नाही, म्हणजे कपडे घेत नाही. 1-2 सिलेक्ट, 1-2 हो घेतले तर एकदाच 5000चं घेतात, ते बरोबर आहे. पण काय आहे ना ते असं आहे की ते घेतात आणि ठेवतात म्हणजे जास्त घ्यायला आले पाहिजे नाही. नवीन असू दे, मग नंतर आपल्याला काही इव्हेंट राहिलं तर घालायला काम येते. पण त्यांचा जो हा विचार आहे ना पूर्ण व्यर्थ जातो. कारण की जो हा माणूस आहे ना, हा पागल माणूस आहे ना आमच्या घरी एक, तो त्यांच्या शर्ट आहे ना भापतो आणि लावतो. गौर से देखो इस चेहरे को. ये हमारे पतिदेव के शर्ट भापता है और लगाता है. ऐसा है ये, इसलिए इसको काम पे लगाई. देखो सब फ्रिज साफ करो. फ्रीज खूप गंद झालं होता माझ्याकडे. हे बघा इकडे कसा पसारा आहे, भांडे वगैरे घासायचे, स्वयंपाक करायचा, म्हणून ह्याला सांगितली. प्रत्येक वेळेस मी यालाच सांगते फ्रीज साफ करायला, कारण की हा चांगला करतो फ्रीज साफ. चलो तारीफ कर देती हूँ थोडीशी. मला त्रास येते करायला. सगळे कामं तर मीच तर करते. स्वयंपाक, अंघोळ, बाथरूम वगैरे सगळं मी घासते. फरशी पुसणे, फक्त कपड्याला बाई लावली आहे कारण की लहान मुलगी आहे माझ्याकडे म्हणून. नाहीतर मी कपड्याला बाई वगैरे लावली नसती, कारण की मला माझ्या स्वच्छ कामं आवडतात. पण हा थोडं चांगलं करतो काम, कारण की ह्याला पण माझ्या मम्मीनं संस्कार दिले आहेत म्हणून. नो डाऊट. इसलिए चला मी भांडे घासून घेते. माझ्या भांड्यांचा पसारा आहे, मग भेटते तुम्हाला. हे बघा गाईस, फ्रीज साफ करून झालं. हे खालचं साफ करायचं आहे, खालचं धुवावं लागेल ॲक्च्युली काढून. हे बघा किती छान फ्रीज साफ केला आहे माझ्या भावानी. आय एम प्राऊड ऑफ यू मेरे भाई.
तू मेरे साथ रहे रहे के अच्छी काम करना सीख गया. साफ सफाई वाले काम करना सीख गया. थांब ना बाळा, थांब ना 1 मिनिट. कशाला बंद करत आहे? थांब. आता इथे मला सामान ठेवायचं, मी पटकन सामान ठेवते. थांब ना ग, कशाला बंद करत? तर मंडळी, हा सायंकाळचा क्लिप आहे. आज पण आम्हाला एक रिसेप्शन इन्व्हिटेशन होतं. अहोंचे जे ओळखीचे होते, काका काकू होते छान जवळचे, त्यांचा मुलाचा जो रिसेप्शन होता त्याचंच इन्व्हिटेशन होतं. तर आम्ही आता तिकडेच चाललेलो. निघू द्या. बाय बाय.